नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? छान मजेत, मी पण छान मजेत. तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि आजचं एक असं आहे की फौजीच्या पत्नीविषयी आहे. फौजीची पत्नी काय असते ते, साधेपणातील एक गंभीर ताकद. एखाद्या फौजीच्या पत्नीला बघितलं असेल तर जाणवेल. एक प्रकारचं गांभीर्य. हे गांभीर्य रागीटपणाचं किंवा नसून ते कमी वयात घेतलेल्या अफाट अनुभवाचं असतं. ज्या वयात इतर लोक आयुष्याची मजा शोधण्यात गुंग असतात, त्या वयात एक फौजीच्या पत्नीने एकटेपणाची खरी व्याख्या अनुभवलेली असते. मुलांसाठी ती आई बाबा अशा दोन्ही भूमिका एकटीने समर्थपणे सांभाळते आणि 100 वर्षाच्या आयुष्यात जे अनुभव येतात ते तिला 30 ते 35 वर्षाच्या वयातच येतात. बरेच सुखदुःख तिने पचवलेले असतात. सणवार असो, आजारपण असो, घरची जबाबदारी असो किंवा मुलांचे शिक्षण असो, ती प्रत्येक वादळाला एकटीच सामोरी जात असते. म्हणून तिच्या वागण्याला एक वेगळीच मॅच्युरिटी, प्रगल्भता असते. ती फक्त घर चालवत नाही, तर ती सीमेवर लढणाऱ्या आपल्या पतीच्या सर्वात मोठी शक्ती असते. तिचं गांभीर्य दिसणं हे तिच्या संघर्षाचं प्रतीक आहे आणि खऱ्या अर्थानं तिचं आयुष्य हे फौजीची पत्नी किंवा वीरपत्नी असण्याचं प्रमाण असतं. तर हे आहे फौजीविषयी. बरंच काही लिहिण्यासारखं असतं, बरंच काही सांगण्यासारखं असतं, बरेच अनुभव गाठीशी असतात. कारण हे अनुभव मी स्वतः पण स्वतः जगलेली आहे. त्यामुळं मला पण बऱ्यापैकी माहिती आहे या सगळ्या गोष्टी काय असतात ते. तर तुम्हाला अजून काही अनुभव ऐकायचे असतील किंवा माझ्यासोबत तुम्हाला शेअर करायचे असतील तर करू शकता. कारण बरेच लोक बघणारे फौजी असतात किंवा जवळचे असतात, तर त्यांना हे माहिती असतं. तर हे विचार आवडल्यास तुम्ही लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी, माहिती बघण्यासाठी आणि सुविचार बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.